आज आपण शिकणार आहोत साइन कन्वर्जन, रूल्स फॉर प्लस अँड मायनस साइन्स. आता आपण पाहूया ऑपरेशन्स वर्सेस रूल. ऑपरेशन अँड रूल. ऑपरेशनमध्ये जर दोन्ही एलिमेंट्स पॉझिटिव्ह असतील तर त्यांचा ॲडिशन म्हणजे बेरीज होते. ऑपरेशनमध्ये दोन्ही एलिमेंट्स किंवा दोन्ही नंबर्स मायनस असतील तरी त्यांचे बेरीजच होते. पण जर ऑपरेशनमध्ये एक नंबर पॉझिटिव्ह असेल, एक नंबर निगेटिव्ह असेल तर त्याची वजाबाकी म्हणजे सबस्ट्रॅक्शन होते. तसेच आणखी दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक संख्या निगेटिव्ह असेल, एक संख्या पॉझिटिव्ह असेल तर त्याचेही निगेटिव्ह ऑपरेशन होते. आता यामध्ये आपण पाहूया निगेटिव्ह ऑपरेशन करताना आलेले उत्तर आपल्याला कसे लिहायचे. यामध्ये पहिल्या रूलमध्ये पाहिलं तर दोन्ही संख्या पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे त्यांचे ॲडिशन होईल किंवा बेरीज होईल आणि संख्या जी येणार ती तुमची पॉझिटिव्हच येईल. म्हणजे संख्येचे चिन्ह हे तुमचे अधिकच असेल, जे आपण मॅथमॅटिक्समध्ये देत नाही. म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह 3 नंबर असेल तर तो पण आपण फक्त 3 असा लिहितो आणि तो निगेटिव्ह असेल तर आपण -3 असं नमूद करतो. तसेच जर ऑपरेशनमध्ये दोन्ही संख्या निगेटिव्ह असतील तर त्यामध्ये त्या दोन संख्यांची ॲडिशन होते आणि संख्येचे साईन जे आन्सर येते त्याचे आन्सर मायनस असे येते. तसेच जर इक्वेशनमध्ये एक संख्या पॉझिटिव्ह असेल आणि एक संख्या निगेटिव्ह असेल तर या दोन्ही इक्वेशनमध्ये मायनस होतं, सबस्ट्रॅक्शन होतं, वजाबाकी होते आणि त्यामध्ये मोठ्या संख्येचे चिन्ह जे असेल ते द्यायचे असते. मोठ्या संख्येचे चिन्ह देऊन त्याचे उत्तर लिहायचे असते. आता मी इथे 4 संख्या घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये 3 + 4 यामध्ये 3 हा पॉझिटिव्ह आहे, 4 पण पॉझिटिव्ह आहे, म्हणून दोघांची बेरीज होणार आणि साईन प्लस येणार. 4 + 3 7. यामध्ये 3 पॉझिटिव्ह आहे, 4 सुद्धा पॉझिटिव्ह आहे, पण 4 ब्रॅकेटमध्ये असल्यामुळे हे मायनस साईन ब्रॅकेटला मल्टिप्लाय होऊन याचं 3 - 4 असे कन्वर्जन होऊन त्याचे उत्तर येईल -1. कारण या दोघांचे साईन वेगवेगळे आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आहे, सो या दोघांची वजाबाकी होऊन आपल्याला -1 असे आन्सर येईल. नंतर दुसऱ्या याच्यामध्ये -3 - 4 असे आहे. यामध्ये ब्रॅकेटला गुणले असता -3 - 4 = दोघांची इथे चिन्ह दोन्ही साईन समान आहेत, त्यामुळे दोघांची बेरीज होऊन साईन मायनस येईल, मोठ्या संख्येचे चिन्ह येईल. -3 - 4 7 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. या संख्येमध्ये -3 + 4 असे म्हणजे -3 + 4 यामध्ये दोन चिन्ह वेगवेगळे आहेत, त्यामुळे या दोघांचे वजाबाकी होईल. 4 - 3 1 येईल आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे प्लस येईल, म्हणजे +1 येईल. असे आपल्याला कन्वर्जन करायचे आहे. आणि यामध्ये आपण पुढे शिकूया चिन्हांचा गुणाकार केला असता चिन्हांचे कन्वर्जन कसे होते. यामध्ये पाहता प्लस इंटू प्लस इज ऑलवेज प्लस, मायनस इंटू मायनस इज ऑल्सो प्लस, प्लस डिवाइड बाय प्लस इज ऑल्सो प्लस अँड मायनस डिवाइड बाय मायनस इज ऑल्सो प्लस. आता गुणाकारामध्ये पुढे पाहू निगेटिव्ह कसे येतात. प्लस इंटू मायनस इज ऑलवेज मायनस. तसेच तेच उलटे केले तर मायनस आणि प्लस हे सुद्धा मायनसच येणार. प्लस डिवाइड बाय मायनस ही संख्या कायम मायनसच येणार,
आणि मायनस डिवाइड बाय प्लस ही संख्या काय मायनसच येणार, याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी. याची PDF तुम्हाला मी पाठवेन, ती तुम्ही लर्न करायची आहे आणि आपल्या वहीमध्ये पहिल्या पानावर लिहून प्रत्येक वेळी त्याचा अभ्यास ठेवायचा आहे. थँक्यू.